पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली। आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय, आपल्या सोबत आहे, आपण आपले नेते। कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते। मला काल रात्री 2 वाजता 2 वाजून काही मिनिट झाले असतील, आता सगळीकडेच मित्र आहेत, फोन केला, म्हणले बीडला एल्गार सभेला तुम्ही येणार आहात का, तुमचं कसं आहे? म्हणलं का विचारतोय? नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी। म्हणलं मी तर येणारच आहे। तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी, पण हे स्वतःचा अनुभव माहिती तिथं बसलेले आहेत का नाही? आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना या 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला। आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते। बरोबर आहे का नाही? 2 वर्षापासून एका व्यक्तीनं, एका प्रवृत्तीनं, मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पडलं। ते अंतर कुठून पडलं? कुठून पडलं? आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त या 2 समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय। उदाहरणानिशी सांगतो, नाही तर त्यांनी तरी यावं 13 कोटी जनतेच्या समोर, हाके साहेब आपण सुद्धा इकडे जाऊ, की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे, इकडे नाही। पुरावे पण या ओबीसीत काय यायचंय? मुठभर धनदाडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचंय, म्हणून हे घुसायचं म्हणतायत। ही सगळ्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची सुद्धा, पण ह्यांना पेटवायचंय। बरं पेटवून पेटवून म्हणतो तरी काय? ह्यांनी कुणी सोडलं नाही। अरे कधी कधी माणूस असण्याची, कधी कधी जिवंत असण्याची, आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते। माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली, भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही। हाके साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो, पाडितोच म्हणतो। भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच पाडितोच। अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो पाडितो म्हणतो। हे बोलणार नव्हतं।